हो, माझं नाव अन्विता आणि माझं बालपण ते राहुलसोबतच गेलं. आम्ही एकाच गलीमध्ये एकमेकाच्या शेजारी राहत होतो. एकत्र खेळायचो, अभ्यास करायचो, शाळेत जायचो. माझं बालपण म्हणजे राहुलच. तो नसता तर माझं बालपण कधीच पूर्ण वाटलं नसतं. राहुल म्हणजे माझ्या सगळ्यात जवळचा मित्र. खरं तर माझा सगळा दिवस त्याच्याशिवाय अपुरा वाटायचा. आम्ही खूप भांडायचो, पण त्याहून जास्त एकत्र हसायचो. तो नेहमी म्हणायचा, "तू फक्त माझ्यासोबतच खेळायचं, बाकी कोणासोबत नाही." मला हसू यायचं, पण त्याच्या डोळ्यातली भीती कधीच लपायची नाही. तेव्हा मला समजत नव्हतं, पण आज लक्षात येतं, त्याला माझं दूर जाणं भीतीदायक वाटायचं. अजूनही आठवतं तो एक दिवस जेव्हा मी गार्डनमध्ये राहुलला हाक मारली आणि तो माझ्या भावासोबत खेळत होता. मी हट्ट केला, "भातुकली नको खेळायचं? मुलाचे पण खेळत जा ना." तेव्हा तो रागवला, "तुला सांगितलं होतं आपण सायकल चालवायला जायचं." माझं चुकलं होतं खरं तर. मला माझा भाऊ सम्यक खूप आवडायचा, कारण तो खूप हुशार होता. त्याच्याकडून खूप शिकायला मिळायचं. पण राहुलला माझं कौतुक दुसऱ्याबद्दल आवडायचं नाही. कधी भांडण, कधी हसणं. पण आमची मैत्री तशीच घट्ट होती. पण सगळं तुटलं एका रात्रीत. त्या रात्री आम्ही बोललो होतो. मी सहज म्हटलं, "तू खूप हँडसम आहेस. कोणीतरी घेऊन जाईन तुला." तो हसला. वाटलं मजा करत आहे. पण खरं तर माझ्या मनात फार काही चाललेलं होतं. माझं घर, माझे बाबा, दीपक खूप वेगळे विचारायचे होते. त्यांना राहुल आवडत नव्हता आणि मग आम्ही रात्रीच घर सोडलं. लंडनला निघून गेलो. राहुलला काहीच न सांगता. दुसऱ्या दिवशी त्याने दरवाज्यावर येऊन हाका मारल्या होत्या. कदाचित खूप रडला असेल. त्याचा विश्वास तुटला असेल. त्याच्या बाबांनी त्याला समजवलं, पण राहुल आता शांत झाला होता. तो मैत्री करायचं विसरला. फक्त अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. माझे बाबा, दीपक काय म्हणायचे हे सांगायचं नाही, ते करू नकोस. आम्ही त्याच्याच निर्णयावर चालायचो. पण राहुल मात्र माझ्यासाठी हृदयात जागा ठेवून होता. वर्ष सरली. मी परत आले. एका मोठ्या कंपनीत मुलाखतीसाठी. तिथे भेटला तोच राहुल. मोठ्या पोस्टवर, आत्मविश्वासपूर्ण, पण डोळ्यात अजूनही तीच भावना, तीच आपुलकी. पण मला वाटलं एवढ्या वर्षांनी काहीच उरलं नसेल. पण राहुलने बोलायला सुरुवात केली. त्याने सगळं आठवलं. माझ्या मुळापासून तो राग नव्हता. तो शहाणा झालेला होता. माझं निघून जाणं, त्याचं तुटलेलं, पण त्याने काहीच विसरलं नव्हतं. बाबांनी म्हणजे दीपकने आता राहुलला ओळखलं. त्यांना समजलं राहुल हा केवळ गरीब शेजारचा मुलगा नाही, तर एक सुंदर मनाचा मित्र आहे. त्या दिवसानंतर सगळं बदललं. बाबांनी आमचं लग्न लावून दिलं. मी आणि राहुल परत आलो आमच्या जुन्या घरात. तेच गल्लीतले रस्ते, तेच गार्डन. फक्त आम्ही आता वेगळे नव्हतो, एकत्र होतो. आता राहुल माझा नवरा आहे, पण माझ्यासाठी तो अजूनही तोच बालपणीचा राहुल आहे, जो फक्त माझ्यासोबत खेळायचा, जो माझ्याशिवाय कोणाला जवळ करू नये असं म्हणायचा आणि जो अजूनही माझ्यासोबत जगायचं स्वप्न बघतो. ही कथा म्हणजे माझं आयुष्य आहे. अन्विता म्हणून सांगत आहे. मैत्रीपासून सुरुवात झालेलं नातं प्रेमात कधी बदललं ते समजलं नाही. कधी हरवलं, पण शेवटी परत मिळालं.